दरम्यान भ्रष्ट पैशांनी महाराष्ट्रामध्ये चिखल आणि कमळदल फुललाय अशी टीका सामनामधून करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय काय लिहिलंय सामनामध्ये। गेल्या 5 वर्षांमध्ये देशभरात 1.25 लाख सरकारी शाळा बंद झाल्या, त्यामध्ये शेतकऱ्यांचीच मुलं शिकत होती। देशाचा इतका सगळा इन्स्कोट होऊन सुद्धा ग्रामीण जनता कमळ फुलवित असेल तर मग ते कमळ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावं लागेल। फुलती कमळदल ही संकल्पना चिखलात उमलणाऱ्या पवित्र, सुंदर आणि सुगंधी कमळाचं वर्णन करते। कमळाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, पण भ्रष्टाचार आपल्या देशामध्ये होतोय आणि आपल्या देशात आणि महाराष्ट्रात भ्रष्ट पैशांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा अक्षरशः चिखल झालाय। त्याच चिखलातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पुन्हा कमळदल फुललं। असं असलं तरी सुद्धा शेतकरी, कष्टकरी यापुढे चिखलात गटांगळ्याच खाताना दिसतील, कारण याच कमळ दलानं राज्याचं ग्रामीण जीवन आणि अर्थकारण यांची दलदल करून ठेवली आहे। अशा शब्दांमधून सामनामधून भाजपवरती टीका करण्यात आलेली आहे। फुलती कमळदल नावाचं हेडर देऊन सामनातून भाजपवरती ताशेरे ओढण्यात आले।